नमस्कार, मी सोनम. तुम्ही पाहताय महाराष्ट्र जागरण. सध्या झेडपी इलेक्शनचं वारं चाललं आहे आणि माझ्यासोबत वंदना काकी आहे. काकी, खूप खूप स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र जागरण मध्ये. सध्या पाबळ आणि या सगळ्या गटामध्ये मी फिरते आहे. हवा फक्त दिसते मला प्रफुल्लदादा शिवले आणि वंदना काकीची. तर सध्या काय वाटतंय तुम्हाला याबद्दल? नमस्कार. प्रथम खरं तर आम्ही आता प्रचार दरम्यान वाड्या वस्त्यावर फिरतोय, तर लोक आम्हाला अगदी भरभरून आधी स्वागत करतायत की इथून पाठीमागे पण प्रकाश बापू असतील, जेव्हा त्यांनी त्यांच्या राजकारणाची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा बापूंनी पण ह्या जिल्हा परिषद गटात अत्यंत महत्वाची कामं केलेली आहेत. मग तिथे समाजकारण असो, राजकारण असो, किंवा आपले कुठले सांस्कृतिक कार्यक्रम असो, किंवा लोकांची सुख दुःख असो, त्याच्यामुळं बापू तर लोकांच्या परिचयाचे आहेत. आणि मी पण स्वतः तिथं जास्त समाजकारणात माझं लक्ष होतं की बापूं पाठीमागे बापूजी ते राजकारणात जास्त सक्रिय असायचे आणि मी समाजकारणात असायचे, सगळ्यांच्या दुःख सुखात. तर आम्ही आता जिथे जिथे जातो तिथे तिथे, आणि प्रफुल्ल दादांचं पण त्यांनी वडबुद्रुकसाठी आपल्या संभाजी महाराजांच्या ते स्मारकासाठी अत्यंत त्यांनी मोठा निधी आणलेला आहे. परत आता ते उज्जैन यात्रा घडवलेली आहे, त्याच्यामुळं लोक अत्यंत चांगला प्रतिसाद देतात. आणि खूप लोकांना, महिलांना तर खूप आनंद झालाय की काकी तुम्ही आतापर्यंत आमच्यासाठी, बापू तर होतेच पण जिथं काही महिलांना जेव्हा गरज लागते तेव्हा काकी आम्ही तुम्हाला आवर्जून सांगायचो. त्याच्यामुळे महिलांना, आणि सगळ्याच आमच्या शाळेत मोठं कॉलेज आहे, तिथं परिसरातील सगळीच मुलं असतात, मुलं असो मुली असो, त्यांना सगळ्यांना खूप आनंद वाटलाय की खरंच आम्हाला एक योग्य व्यक्ती मिळाल्यात, प्रफुल्ल दादा असो किंवा वंदना काकी असो. सध्या तुम्ही गटामध्ये फिरताय, काय समस्या जाणवत आहेत तुम्हाला? समस्या थोडंफार आता पाबळचा परिसर थोडा पाणी टंचाई भासते, थोडीशी पाण्याची टंचाई आहे, थोडे थोडे वाड्यान वस्त्यांवर जायला थोडेसे रस्त्यांचे प्रॉब्लेम आहेत. एवढे फारसे काही प्रॉब्लेम नाहीत, पण थोड्या थोड्या समस्या भेडसावत आहेत. सध्या बघायला गेलं तर पवार तुमच्या नावात लागतं आणि तुम्ही राष्ट्रवादीकडूनच निवडणूक लढवताय, पण सध्या काही दिवसांआधीच जे आपण महाराष्ट्राचा दादा ज्यांना आपण म्हणतो त्यांना आपण गमावलं आहे. तर तुम्ही कधी अजितदादांना भेटले आहेत का, किंवा तुमची एखादी अजितदादा सोबतची आठवण? तसं तर बापू 90 सालापासून म्हणजे सरपंच असल्यापासून दादांचा आणि प्रकाश बापूंचा अगदी जवळचा आणि घरगुती संबंध आहे. दादा तर आम्हाला भावकीच म्हणायचे. अगदी राजकारणाचा भाग सोडा, पण दादाचं आमचं थोडक्यात एक रक्ताचं नातं असल्यासारखं होतं की जेव्हा जेव्हा काही आम्हाला गरज लागेल, कार्यकर्त्यांसाठी जे काही कामं करायची असतील तर बापू दादांना फोन करायचे, किंवा दादा आम्ही येतोय, आमच्या कार्यकर्त्यांची अशी अशी कामं आहेत. तेव्हा दादा आवर्जून म्हणायचे, अरे प्रकाश तू ये, तू फक्त ये माझ्याकडे, तुझं काही काम असेल तर तू मला, माझा हक्काचा माणूस आहेस, तुझा काही समस्या असेल तू माझ्यापर्यंत ये. हे दादा अगदी असं मोठ्या मनाने सांगायचे. आणि मी स्वतः मग आमचं एक म्हणजे नळ पाणी पुरवठा योजना होती पहिल्यांदा, मला वाटतं 94 साली, तेव्हा दादा आमच्याकडे आले होते घरी. आणि एक कुठलाही इलेक्शन असो किंवा आमचं घरातलं लग्न असो तर दादा नेहमी घरी यायचे. तिथं दादांना आमच्याकडे जेवण वगैरे असायचं, त्यामुळे दादांचा असा नेहमीच वरच्यावर आमच्या भेटीगाठी व्हायच्या. आणि आत्ताच दादा विधानसभेचे इलेक्शन होतं, मग दादांना केंदूरला सभा होती, तिथे दादांना जायचं होतं. मग सकाळचा नाश्ता आमच्या घरी होता, मग भरपूर कार्यकर्त्यांचा गराडा होता, मग भरपूर नाश्ता वगैरे सगळं काही होतं तिथे अवेलेबल. पण दादांना एवढी घाई होती, म्हणजे उशीर होत होता. दादा म्हटले खूप आता भूक तर लागली पण जायला उशीर होतोय, मग मला थोडस काहीतरी लिक्विड टाईप नारळ पाणी वगैरे असेल तर द्या. मग ते दादांनी ते एक नारळ पाणी घेतलं, आणि एवढ्या कार्यकर्त्यांच्या गराड्यात दादा म्हटले, अरे प्रकाश, अरे आपला फॅमिली फोटो घे, मी नेहमी नेहमी येतोय, आपण नेमके घरातलेच लोक मागे राहतोय, आता तू एक म्हणजे शेवटची आठवण मला सांगता येईल ती की दादांनी आवर्जून बोलवलं, अरे प्रकाश आपले घरातले लोक घे ना, तुझे नातवंड असतील,
तुझे सोनं वगैरे आहे ते घे ना, असे दादा असे तोंडाने बोलले. आणि तेच एक शेवटची आठवण राहिली दादांची. तो फोटो आता शेवटचा हा photo म्हणजे झाला. तोच एक शेवटचा फोटो राहिला आमच्याकडे. बाकी इतर फोटो आहेत, कार्यकर्त्यांबरोबर आहेत, बाकीचे सगळे फोटो आहेत. आता जेव्हा दादा प्रचारासाठी येत होते, प्रचारासाठी इकडे सभा घेण्यासाठी येत होते, तेव्हाच हे सगळं जे काही घडलं, जे घडायला नको होतं. तर आता दादा नाही आहे आणि तुम्ही राष्ट्रवादीकडनंच उभे आहात, तर तुम्ही काय सांगाल की दादा सभा करायला ना, पण ती सभा होऊ शकली नाही, तर तुम्ही नागरिकांना काय सांगाल की मतदान? आता दादा तर नाहीच आहेत आपल्यात, पण दादा कामाचा माणूस होते. दादा खरं तर जेडपी आणि पंचायत समितीच्या प्रचार नारळ फोडण्यासाठीच बारामतीत येत होते. त्याच्यामुळे ते दादाचं स्वप्न अधुरं राहिले. ते सगळं कार्यकर्त्यांनी आपण दादांचं स्वप्न पुढे न्यायचे. जी दादांच्या समोर काही जी कामं होती, आता काही करायचं होतं दादांना, ते आपण करायचे. आता हे लाडकी बहीण योजना होती, सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींना पण दुःख झाले, किंवा प्रत्येक नागरिकाला, अगदी वयोवृद्धापासून लहान अगदी छोट्या बाळापर्यंत, की दादा काय माणूस होता हे अगदी लोकांनी जवळून पाहिलेले. पश्चिम महाराष्ट्राचा नेता म्हणून दादांना अगदी घराघरातून, म्हणजे आपले दादा असं लोकांचं म्हणणं होतं. त्याच्यामुळं आता मी माझ्या सगळ्या मतदार राजांना एकच सांगेल की दादा तर आपले गेलेच, पण आपल्याला दादांचं कार्य पुढे न्यायचंय. आपल्याला आपल्या कार्यकर्त्यांना दादा गेले ते मान्य आहे, पण दादांची उणीव आपल्याला भासू द्यायची नाही. आपल्याला दादांचं कार्य घेऊन घराघरात पोचवायचे. त्याच्यामुळे आता खरी तर दादांना सगळ्या मतदार राजांकडून एकच विनंती करते माझ्या वतीने, की मतदार राजाला की एवढंच करा की दादांची ही शेवटची इलेक्शन, म्हणजे दादांना ही शेवटची श्रद्धांजली ठरेल. आपण घड्याळाला मत दिलं तर खरंच दादा तर गेलेत, पण ही श्रद्धांजली ठरेल. त्याच्यामुळे आपण दादांना दादा गेलं हे दुःख आहेच, पण दादा ज्या कार्यासाठी येत होते ते कार्य त्यांचं तिथं थांबलं. त्याच्यामुळं आपण सगळ्यांना दादांना श्रद्धांजली वाहून आपण घड्याळाला मत द्यायचंय आणि दादांचं कार्य आपल्याला पुढं चालू ठेवायचंय. सध्या तुम्ही प्रचारासाठी फिरताय, यामध्ये प्रकाश दादांचा किती सहभाग आहे आणि त्यांची कशी मदत मिळते? तसं तर प्रकाश बापूंचा 100% योगदान आहे, कारण ते सगळं नेतृत्व करतायत. त्याच्या खालोखाल कार्यकर्त्यांना सूचना देतात, असं करा तसं करा, कारण त्यांचा एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव खूप मोठा आहे. ते सगळ्या लोकांना माहिती आहे, कारण आतापर्यंत जेव्हा ह्याच्या आपल्या जिल्हा परिषदच्या किंवा कुठल्याच इलेक्शन झालं तर बापूंनी कधी स्वतःसाठी काही म्हणजे कुठली उमेदवारी मागितली नाही, किंवा कुठलं आमच्या घरात पद असावं अशी त्यांची कधी भावना राहिलीच नाही. जे काही करायचे ते कार्यकर्त्यांसाठी करायचे. मग तिथं मी तन मन धावून लावून सगळं काम करणार, कारण शेवटी कार्यकर्ते मोठे करायचे, त्यांना बळ द्यायचे की त्यांच्या मार्फत पण एक शिकवण म्हणून बापूंची शिकवण कार्यकर्त्यांना, की तुम्हाला पण पुढे हे सगळं चालवायचंय, त्याच्यामुळे तुम्ही पण शिकलं पाहिजे. बरोबर. मग हे बापूंचा एक 100% सहभाग आहे. त्याच्यामुळं कार्यकर्ते पण खूप जोमाने कामाला लागलेले आहेत. आता मी बघते की हवा तर मला तुमची आणि प्रफुल्लदादांची दिसते की निवडणूक लढणार आणि जिंकणार सुद्धा. काय वाटतं तुम्हाला यावेळेस किती मतांनी तुम्ही जिंकून याल, किंवा जिंकून आल्यानंतर काय अशा 3 गोष्टी आहेत ज्या तुम्ही करालच गटासाठी? आम्ही तर 100% निवडूनच येणार आहोत, कारण तो मतदारांनी आत्ताच आम्हाला कौल दिलेला आहे. कारण त्यांच्या ते आम्ही जेव्हा फिरतोय तर त्यांच्या ते चेहऱ्यावर आत्ताच आनंद दिसतोय. आणि निवडून आल्यानंतर दादा झेडपीचं काम असतील, योजना असतील, रस्ते असतात, पाणी असतात, लाईट असते, अनेक योजना आहेत, ते दादा घरोघरी पोहोचवण्याचं काम करेल. मी सुद्धा दादांबरोबर पंचायत समितीचे काही महिला सक्षमीकरण असेल किंवा ते पाननळ योजना असेल, कुठं गावापासून वाड्यावास्त्याला जे रस्ते जातात त्याची काही कामं असतात, महिला बचत गटांसाठी सभागृह असतं, परत ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र असतात, किंवा शेतकऱ्यांना काही अवजारं बियाणे लागतात ते पंचायत समिती मार्फत बरेच काही योजना असतात, त्या मी घराघरात पोहोचवण्याचं काम करणार आहे. तसं बघायला गेलं तर प्रचाराला काही दिवस राहिले आहेत आणि तुम्ही त्यामधून पण मला आज तुमची मुलाखत दिली, त्याबद्दल मनापासून धन्यवाद मानते आणि तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. थँक्यू सो मच. थँक्यू.